रोटेट ऑप्शन चालू करा सर त्याचा. रोटेट. पंढरे सर सुरू करा. मिशन आरंभ अंतर्गत आज 8 मे महिन्याचं 8वं पुष्प आपणा सर्वांसाठी बुद्धिमत्ता विषयासाठी घेऊन येत आहेत. आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासली या शाळेचे बाबासाहेब कारभारी काळे सर आणि त्यांचा घटक आहे आजचा वर्गीकरण. आणि वर्गीकरण घटकामध्ये वर्णमाला या विषयावर आपण सर्व विद्यार्थ्यांना ते मार्गदर्शन करणार आहेत. मी सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं मार्गदर्शन सुरू करावं. काळे सर, हो काळे सर, ते रोटेट चालू करा ना. ते आडवं झालं त्याच्यामुळं. रोटेट ऑप्शन आहे ना, तो चालू करा. बरोबर ते हे होऊन जाईल. आपण नेट चालू करायला जिथं जातो ना तिथं होईल. नेट चालू करायला जातो तिथं. हा तिथं रोटेट नावाचा एक ऑप्शन असतो बा. ऑटो रोटेट किंवा ऑटो रोटेट नावाचा ऑप्शन आहे. ओके झालं. करा सुरुवात. काय अडचण. दिसतं का पहा बरं एकदा. पंढरे सर, इज इट ओके? हा येतो आवाज येतो व्यवस्थित. करा सुरू. नमस्कार सर्वांना. आज या ठिकाणी आपण 7 दिवसापासून आपण मिशन आरंभ 2025 अंतर्गत इयत्ता 8वीच्या स्कॉलरशिप परीक्षेच्या तयारीच्या दृष्टीने नगर जिल्ह्यातील स्कॉलर विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन क्लास सुरू केलेले आहेत. त्याचा हा आज 8वा दिवस. या 8व्या दिवशी आपण बुद्धिमत्तेमधील वर्गीकरण या घटकाविषयी थोडीशी माहिती पाहणार आहोत प्राथमिक लेवलला. त्याच्यानंतर उरलेले 2 तास आपण समसंबंध आणि या त्या संदर्भात पाहणार आहोत. तर आज आपल्याला शिकायचं आहे ते म्हणजे वर्गीकरण करणे. वर्गीकरणाचा प्रथम एकदा अर्थ बघू. वर्गीकरण कशाला म्हणायचं? तर वर्गीकरण म्हणजे दुसरं तिसरं काहीच नाही. तर वर्गीकरण म्हणजे निवडायचं, बाजूला करायचं. एका गटाचे समान संदर्भ असणारे वस्तू असतील त्या एका बाजूला केल्या, समान संदर्भ असणारे शब्द बाजूला केली, समान संबंध असणारे वर्ण बाजूला केले की त्याला म्हणायचं वर्गीकरण. वर्गीकरण म्हणजे वाटप, वेगळं करणे थोडक्यात. आपल्याला ते गोष्ट भाजी निवडताना भाजीपाला आणल्यानंतर तर आई पटकन लगेच वडिलांच्या हातातून घेतलेली भाजीची पिशवी बरोबर वांगे बाजूला करते, मिरच्या बाजूला करते, बटाटे बाजूला करते. त्यालाच म्हणायचं वर्गीकरण. मग आता तसंच वर्गीकरण हे बुद्धिमत्ता या विषयामध्ये देखील असतं आणि माणसाच्या मेंदूमधला देखील ती एक क्षमता असते वर्गीकरण करण्याची. सर्व सजीव प्राण्यांना वर्गीकरण करता येतं. तसं आता आपण या बुद्धिमत्तेमधील वर्गीकरण या घटकाविषयी पाहणार आहोत. त्यामध्ये विशेष करून आपण पाहणार आहोत तर ते इंग्रजी वर्णमालेविषयी. आता इंग्रजी वर्णमाला जी आहे ती 26 अक्षरांची आहे. 26 अक्षरांमध्ये इंग्रजी वर्णमालेमध्ये 26 अक्षर आहे. पण त्या साधारणपणे बुद्धिमत्तेच्या प्रश्नांसाठी आपण साधारणपणे 25 अक्षरांचाच विचार करतो. ती 25 अक्षरं कोणती ती 2 मिनिटांमध्ये आपण पाहणार आहोत. तर त्यामध्ये A B C D E 5 अक्षरांचा एक गट असतो. A B C D E 5 अक्षरांचा एक गट असतो. अशा प्रमाणे 5 गटामध्ये अशा पद्धतीने 5 गटांमध्ये वर्गीकरण केलेलं असतं. त्या 5 गटांमध्ये वर्गीकरण केलेलं असतं. Y पर्यंतचे सगळे अक्षर त्यामध्ये सामील असतात. मग आता ही जी अक्षरे आहेत ती वर्गीकरण करत असताना आपल्याला त्यांचे क्रमांक ध्यानात ठेवावे लागतात. तर ते क्रमांकही आपण विचारात घेणं गरजेचं असतं. A चा क्रमांक आहे 1, B चा आहे 2, C चा आहे 3, D चा 4 आणि E चा 5. आपल्याला हे क्रमांक निश्चितपणे लक्षात राहणं गरजेची गोष्ट आहे. जर हे क्रमांक आपण ध्यानात ठेवले
तर आणि तरच आपल्याला त्या ठिकाणी या विषयीच्या प्रश्नांची उत्तरे चांगल्या प्रकारे देता येऊ शकतात. मग आता ते क्रमांक जेव्हा आपण ABCD E ही वर्णमाला ध्यानात ठेवतो, ती सर्वांची पाठ आहे, ती पाठ करण्याची गरज नाही, परंतु ती ध्यानात ठेवण्याबरोबरच ते अक्षर कितव्या क्रमांकाला आहे हे निश्चितपणे ध्यानात ठेवणं गरजेची गोष्ट आहे. हे जर ध्यानात राहिलं तर पुढच्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला फार फास्ट आणि सोप्या पद्धतीने सोडवता येऊ शकतात. तर आपण प्रथम एकदा ती वर्णमाला थोडक्यात आपण लिहून घेऊया. काळे सर, बोला ना. बोला ना. काळे सर, माझा आवाज येतोय का? तुमचा आवाज येतोय ना. एक काम करा ना, ते थोडस लांब न्या बरं कॅमेरा. कॅमेरा लांब नेऊ ते ना आणखी. फळ्यावरच अजिबात दिसत नाही काही. आता दिसतं का पहा बरं. हा, नाही नाही, जास्त नाही, थोडसच न्या. आता त्याला असं करा बरं, तुम्ही आता सेल्फी कॅमेरा लावलाय का हा लावलाय? सेल्फी लावलेला आहे. हा, मग आता लावा बरं, समोरचा लावा, त्याला उलटा करा. नाही होत ते. सेल्फी मोड काढून घ्या फक्त. तो कुठून काढायचा? कॅमेऱ्याचं चित्र आहे ना, त्याच्यावर क्लिक करा ना, तिथे एक बटन असतं बघा. तुम्ही जिथे त्याच्यावर काही दिसताय नाही ना, होत. तिथंच एक बटन असतं. नाही होत. नाही का? बरं ठीक आहे, जाऊ दे, नाही होत. चालू द्या. मग ते काय होतंय, तुम्ही जे फळ्यावर लिहिताय ना, हा, काहीच दिसत नाही आत. बरं बरं, ठीक आहे. चला, मी तोंडी त्यांच्याशी हा, चालू बोलतो दे. मग. हा, तोंडी जास्त घ्या. ओके. तोंडी घ्या, किंवा तुमचा जो हे असेल ना पुस्तक, त्याची स्क्रीन शेअर करा डायरेक्ट, जे लिहिताय तुम्ही ते. स्क्रीन शेअर ना? हा, स्क्रीन शेअरिंगचं हे द्या हा. लागलंच तर. चालेल. हा, दिलेलं आहे, ते आहे तुम्हाला. दिलेलंच आहे ना? बरं. हो हो, चालेल. करा सुरू, काही नाही, जाऊ. ओके ओके, ठीक आहे. हॅलो. हा, करा, काय अडचण नाही. कॅमेऱ्याला पुस्तक ओपन करा. हा, कॅमेऱ्याने पुस्तक ओपन करा. हो हो. मध्येच खूप मेसेज येतात, काय कळत नाही. हा, मग जाऊ दे. ते
बोलत राहा म्हटलं, काय अडचण नाही, तुम्ही हा काय? बोलत राहा म्हटलं, काय अडचण नाही. चला. बरं बरं, 1 मिनिट चालू होतंय का बघू. ओके, ठीक आहे, जसं असेल तसं. आपण या ठिकाणी 5च्या गटाने पुढे जात आहोत, ते म्हणजे 6, 7, 8, 9, 10. L, M, N, O. 11, 12, 13, 14, S, T. 16, 17, 18, 19, 20. त्यानंतर U, V, W, X, Y, Z. 21, 22, 24, 5च्या गटाप्रमाणे आपण जेव्हा इंग्रजी वर्णमाला पाठ करतो त्यावेळेला एक ध्यानात ठेवलं पाहिजे की त्या शब्दाचा, त्या अक्षराचा क्रमांक किती आहे हे आपलं सरावाने पाठ होत असतं. सराव केल्यानंतर आपण ते पाठांतरा आपोआप होत असतं आणि एकदा पाठ झालं की मग यावर आधारित प्रश्न सोडवणं आपल्याला अतिशय सोपं जाईल. विद्यार्थी मित्रांनो, थोडासा स्क्रीनचा प्रॉब्लेम असेल, पण ऐकू आल्यानंतर तुमच्याजवळ जे नोटबुक आहे ते जवळ ठेवा आणि त्या पद्धतीने जेव्हा मी सांगेल तेव्हा त्या नोटबुकवर ती अक्षरे नोंदवत चला, म्हणजे तुम्हाला ते गणित कळेल आणि त्या गणिताच्या संदर्भामध्ये आपण विचार करणार आहोत. त्या ती वर्णमाला आपण योग्य पर्यायाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. बरोबर आहे? चला ठीक आहे. याच्याबरोबर आपल्याला आणखी काय हवं असतं तर इंग्रजी वर्णमालाला तर पाठ झाली पाहिजे, त्यातले क्रम पाठ झाले पाहिजे, त्यातल्या प्रत्येक अक्षराचा क्रमांक आपल्या पटकन ध्यानात आला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ एखाद्याने विचारलं एमचा क्रमांक किती तर 13 तुम्हाला सांगता आला पाहिजे, टीचा क्रमांक किती तर 20 आहे हे सांगता आला पाहिजे, वायचा क्रमांक किती तर 25 आहे हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. 5-5च्या गटामध्ये ते विचार करता आला पाहिजे. याचबरोबर तुम्हाला गणितामधल्या मूळ संख्या माहीत पाहिजे, वर्गसंख्या माहीत पाहिजे. त्याचबरोबर 1 ते 100 अंकावर आधारित जी गणितं आहेत ती सगळी करता यायला हवी. आणि हे सगळं जेव्हा तुम्हाला करता येईल त्यावेळेला तुम्हाला कुठली अडचण नाही. मग याच्याबरोबर जे व्हॉवेल साऊंड्स जे आहेत, जे स्वर चिन्हे आहेत, स्वर साऊंड्स जे आहेत ते साऊंड्स तुमचे पाठ असायला हवे, त्यांचे क्रमांक तुमच्या ध्यानात असायला पाहिजे. उदाहरणार्थ ए चा क्रमांक 1 आहे, ई चा क्रमांक 5 आहे, आय चा क्रमांक 9 आहे, ओ चा क्रमांक 15 आहे आणि यू चा क्रमांक 21 आहे. हे तुमच्या चांगलं पाठ व्हायला हवं, म्हणजे त्यावर आधारित गणित, त्यावर आधारित प्रश्न आल्यानंतर ते तुम्हाला चांगल्या प्रकारे सोडवता येऊ शकतात. मग याचा डीप स्टडी ज्याला म्हणतात. आपल्याला वाटतं एबीसीडी काय आम्हाला येत नाही का? येते, एबीसीडी येते, पण त्यावर आधारित जेव्हा प्रश्न विचारला जातो त्यावेळेस मात्र तुम्हाला त्या अडचणींना सामोरं जावं लागतं. आता त्या अडचणी कशा येतात तुम्हाला आता या पुढच्या 10-20 मिनिटांमध्ये लगेच कळून जाईल. मग ध्यानात ठेवायला सोपं जाण्यासाठी त्या मूळ संख्या, वर्गसंख्या ह्या गरजेची गोष्ट असते. त्याचबरोबर याच्यामध्ये सराव महत्त्वाचा असतो. इंग्रजीत एक म्हण आहे, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. तुम्हाला परफेक्ट बनायचं आहे का? तुम्हाला 100% यशस्वी व्हायचं आहे का? जर व्हायचं असल्यास तुम्हाला पहिल्यांदा चांगला सराव करणं गरजेची गोष्ट आहे. एखादी गोष्ट येत असली ती पुन्हा 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 केली तर ती आपल्याला चांगल्या प्रकारे येते. आणि त्याचबरोबर ती जी गोष्ट आहे ती करत असताना आपल्याला कमी वेळामध्ये अतिशय कौशल्याने आणि अचूकपणे करता येते. जर आपल्याला कुठलाही प्रश्न चुकवायचा नसला तर सराव करा.
सरावाबरोबर चांगलं अध्ययन करा. सरावामध्ये प्रॅक्टिस करत असताना एका गोष्टीकडे लक्ष द्या की मला कमी वेळामध्ये काय करता येईल, कमी वेळामध्ये मी कसं मॅनेज करेल, कमी वेळामध्ये मी जास्तीत जास्त प्रश्न कसे सोडवू शकेल आणि कमी वेळात ती संकल्पना कशी समजून घेऊ शकेल. हे जेव्हा आपल्याला कळेल त्यावेळेला आपला अभ्यास परफेक्ट पूर्ण होऊ शकेल. हे सोपं जरी वाटत असलं, ए पासून झेड पर्यंत मला येतं, सगळं काही समजतं, परंतु यावर आधारित याचा आणि गणिताचा दोन्हींचं कोरिलेशन असतं, दोन्हींचा समसंबंध असतो. हा संबंध लक्षात घेऊन आपल्याला काम करायचं. तुम्हाला कोणी विचारणार नाही यामध्ये मॅनचं स्पेलिंग काय, कॅटचं स्पेलिंग काय, कॅपचं काय, पेनचं काय, असं नाही विचारलं जात. तर त्या अक्षरांच्या क्रमांकानुसार गणित करायचं आहे, गणितावर आधारित पुढचा प्रश्न सोडवायचा आहे. ठीक आहे. तर मग आता आपण यावर आधारित कसे प्रश्न येतात ते आपण आता समजून घेऊया. ओके, ठीक आहे. चला थोडंसं इथं दिसायला तुम्हाला काहीतरी अडचण सुरू आहे, थोडासा प्रॉब्लेम आहे, काहीतरी मोबाईलची कनेक्टिव्हिटी रेंजच्या प्रॉब्लेममुळं ते होत नाहीये. आम्ही प्रयत्न करून पाहिला, पण तरी देखील तुमच्याजवळ वही आहे, पेन आहे. विद्यार्थी मित्रांनो, काढा वही आणि पेन. काढली? मग आता मी सांगतो ती 4 अक्षरे लिहून घ्या. रेडी आहात ना तुम्ही? हो. मग काढा वही पेन, तारीख टाका आजची आणि 4 अक्षरे लिहून घेतोय. ती म्हणजे आहे IKWQ. IKWQ. मी मोठ्या अक्षरात लिहिलेली आहे, थोडंसं तुम्हाला दिसत असेल तर पहा झूम करून. बघितली? आता यामध्ये वेगळा गट, वेगळा अक्षर कोणता आहे ते तुम्हाला निवडायचं आहे. वेगळं कोणतं अक्षर आहे? IKWQ. यामध्ये वेगळं अक्षर कोणतं आहे ते तुम्हाला शोधायचं आहे. शोधा बरं. सापडलं? काय शोधलं बरं तुम्ही? तुमचं उत्तर करेक्ट असेल, पण बघूया करेक्ट आहे की नाही. मग आता या IKWQ हे वर्णमालेतील अक्षर आहेत, परंतु याच्याशी संबंधित जे आहे ते यांचे क्रमांक काय ते नीट ध्यानात ठेवायचे. आयचा क्रमांक किती आहे? 9. केचा क्रमांक किती आहे? 11. डब्ल्यूचा क्रमांक किती आहे? 23. आणि क्यूचा क्रमांक किती आहे? Q17. आता यांचे क्रमांक ध्यानात ठेवा. पहा बरं याच्यामध्ये काही सहसंबंध आहे का? वेगळं कोण दिसतं, कोण वाटतं? आता गणिताशी कनेक्टेड आहे. तुम्हाला एक क्लू दिलाय थोडासा. गणिताशी कनेक्टेड. यस, करेक्ट, व्हेरी गुड. काय सांगितलं? मूळ संख्या. करेक्ट. मग 3 मूळ संख्या आहेत यामध्ये. कोणत्या? 11, 23 आणि 17. मग ह्या ज्या 3 मूळ संख्या आहेत, ह्या मूळ संख्या आहेत. 9 ही काही मूळ संख्या नाही. 9 ला 3 ने भाग जातो, 9 ने भाग जातो, म्हणून ही मूळ संख्या नाही. म्हणून यातला जो पहिला पर्याय आहे तो म्हणजे I हा वेगळा आहे आणि याचं उत्तर I असंच होतं. आहे ना गणिताशी संबंध? ओके, समजलं मग तुम्हाला आता हे? मग लिहा तिथं मूळ संख्यांचा गट आहे हा मूळ संख्यांचा गट आहे, म्हणून I हे उत्तर बरोबर आहे. आलं लक्षात? चला आपण दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. रेडी आहात? चला लिहा मग. UT कॅपिटल काढा लागलास तर. UT आणि दुसरा गट आहे तो ON.
दुसरा आहे LM आणि चौथा आहे HG. या चार गटांमध्ये दोन दोनचे गट आहे UT, ON, LM, HG. या गटामध्ये वेगळं कोण आहे ते शोधायचं आहे तुम्हाला. शोधा बरं वेगळं कोण आहे ते. मी तुम्हाला 1 मिनिटाचा वेळ देतो. तुम्हाला काही शोधता येईल का पहा. आता वेगवेगळी आयडिया वापरायची हा. नुसती मूळ संख्या एवढी एक आयडिया नाही वापरायची, तर आणखी वेगळे आयडिया वापरावे लागतील. यस, पहिले क्रम ध्यानात आले. पहिला होतं पहा काय UT. या U कडून T कडे गेलो, उलट क्रम आहे, बरोबर आहे. नंतरचा आहे ON. इथं सुद्धा उलट क्रम आहे. त्याच्यानंतरचा आहे LM. इथं उलट क्रम नाही तर सुलट आहे. L कडून M कडे गेलाय. आणि HG इथंही उलट क्रम आहे पहा. आलं ध्यानात. UT हाही उलट क्रमांनी अक्षर आहेत. ON ही उलट क्रमाने अक्षरे आहेत. LM ही मात्र सुलट क्रमाने आहेत. आणि HG हे सुद्धा उलट क्रमाने आले. तिन्ही भाग हे उलट क्रमाने आहेत. आणि मग त्यामुळे ही अक्षरे जी आहेत ती त्यामधलं उत्तर जे आहे ते LM हे उत्तर बरोबर आहे. समजलं आता? कळलं? पुन्हा सांगण्याची गरज नाही ना? ठीक आहे. चला तर आपण आता पुढे जाऊया. पुढे आपण बघणार आहोत ते पुढचं उदाहरण. घ्या बरं वही पेन. घेतलं? आता सोपं आहे तर बघूया. नक्की घेतलंय ना वही पेन? हा, मला दिसताय तुम्ही सगळेजण. काही जणांनी तसं नुसतं व्हिडिओ बघत आहेत. नुसता व्हिडिओ न बघता वही आणि पेन हातात घ्या. हो, ओके. चला लिहूया आपण आता. पहिला अक्षर आहे B, दुसरा आहे Y, तिसरा आहे D, चौथा आहे BYD, I. आता या 4 अक्षरांमध्ये वेगळं अक्षर कोणतं आहे ते तुम्हाला शोधायचं आहे. मग प्रथम एकदा हे शोधताना आपल्याला ही काळजी घ्यावी लागते की या अक्षरांचे क्रमांक एकदा लिहून घ्या. बरोबर. ABCD पाठ झाली, क्रमांक पाठ आहेत असं समजूया. लिहा बरं त्याच्या खाली. आता B चा कोणता आहे 2 हे तुम्हाला माहिती. चला पुढचं तुम्ही लिहा. काही जणांचे अजूनही पेन हातात नाही दिसत नाहीये. घेतलं? ओके, ठीक आहे. Bचं 2 लिहिलं. Yचं किती लिहिलं? Y 25. करेक्ट. Dचं तुम्हाला माहिती आहे 4 आणि Iचा नंबर किती आहे 9. चला आता मग अक्षरांकडे बघण्याची गरज नाही. यावर इंग्रजी वर्णांकडे बघूच नका. आता काय करा, या संख्यांकडे बघा. 2, 25, 4 आणि 9. संख्या का? संख्यामध्ये काय लक्षात येतं तुमच्या? बघा त्या सम, विषम, पूर्ण, पूर्ण संख्या, नैसर्गिक संख्या की वर्ग संख्या आहे की घातांक संख्या आहे. हे सगळं बघायचंय. बघा बरं गणिताशी आलेला संबंध शोधा बरं. तुमच्या काहीतरी लक्षात येईल. बरोबर. अरे वा,
व्हेरी गुड, छान विचार केला, करेक्ट. नाही नाही, विषम संख्या वगैरे नाही, असं नाही. विषम संख्या असतात तर 25 विषम येईल, नाही 9 विषम येईल, 2 आणि 4 सम आहेत, मग सारखं कसं काय येईल? बरोबर ना? हा, राईट, एकाने छान विचार केला, करेक्ट. काय तर ह्या वर्गसंख्या आहेत 3, 2 ही वर्गसंख्या नाही, पण ही 5चा वर्ग आहे 25, ही 2चा वर्ग आहे 4 आणि ही 3चा वर्ग आहे 9. 25, 4 आणि 9, 25, 4 and 9 या स्क्वेअर नंबर्स आहेत, वर्गसंख्या आहेत, म्हणून हे 3 पर्याय एकाच गटाचे आहेत. मात्र बी हा पर्याय वेगळा आहे, तो या गटात बसत नाही, म्हणून त्याला वेगळं काढलं आणि बी हे उत्तर करेक्ट आहे. समजलं वर्गसंख्याविषयी? राहील का ना? काय विचार करावा लागला आपल्याला ते लक्षात घ्या की आपण त्या अक्षरांकडे बघताना नुसती अक्षरे म्हणून बघायचं नाहीये, तर त्या अक्षरांचे क्रमांक ध्यानात ठेवून बघायचं आहे आणि त्याच्याही पुढची पायरी ते क्रमांक कशा पद्धतीने आहे, गणितातला कोणता रोल त्याच्यावरती लागू होतो हे शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे या एकाच वेळेस 3 कृती ज्या विद्यार्थ्याला करता येतील तो यशस्वी होतो. मग आपली बुद्धिमत्ता विकसित करत असताना या 3 कृती एकाच वेळी कशा आपल्या डोक्यात येतील, कशा आपल्याला समजतील, यासाठी अशा उदाहरणांचा जास्तीत जास्त सराव होणं गरजेची गोष्ट आहे. तुम्ही जर याची प्रॅक्टिस केली खूप मोठ्या प्रमाणावर तर तुम्हाला अशी उदाहरणं चुटकीसरशी सोडवता येतील. हो, जर तुम्ही प्रॅक्टिस केली नाही तर याच्यासाठी दिला जाणारा वेळ, वाया जाणारा वेळ, परीक्षेत जाणारा वेळ हा वाया जातो आणि वाया गेल्यानंतर ते प्रश्न आपल्याला सुटलेली तरी दुसरे प्रश्न सोडवता येत नाही, पर्यायाने आपल्याला कमी मार्क्स पडतात. आपल्याला अहमदनगर जिल्ह्यामधली सगळीच्या सगळी मुलं, आता तुम्ही जेवढे जॉईंट आहात हे सगळेच्या सगळे महाराष्ट्र लेवलला पहिल्या यादीत असायला हवे, म्हणून हा प्रयत्न आहे. मग या प्रयत्नाला यशस्वी करणं हे तुमच्या हातात आहे. त्यासाठी तुम्हाला तासाला वेळोवेळीवर उपस्थित राहावं लागेल आणि अशा प्रश्न वारंवार सोडवावे लागतील, वारंवार याचा अभ्यास करावा लागेल, पुन्हा पुन्हा अभ्यास करावा लागेल, मग हे प्रश्न सुटतील. चला ठीक आहे, आता पुढच्या उदाहरणाकडे वळणार आहोत. रेडी आहात? आणखी एक उदाहरण घेणार आहोत. ते असं आपल्याकडे वेळ कमी आणि बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात. आता बघूया, आता जसं आपण अपूर्णांक मांडतो तशी अपूर्णांकाच्या स्वरूपामध्ये अंश आणि छेदाच्या रूपामध्ये तुम्हाला अक्षरे लिहायची आहे. रेडी आहात? या बरं, आता पहिल्या जो उदाहरण आपण सोडवलं त्याच्या जे प्रश्न सोडवला त्याच्या खाली आडवी रेघ ओढा, पुढच्या उदाहरणाचा क्रमांक टाका. ओके, आणि पुढचं उदाहरण घ्या. P/L. P/L. लिहिलं? आणि पुढचं जे आहे, पुढची वर्णमाला आहे X/T. थोडं लांब अंतरावर लिहा, तुम्हाला इथं काही काम करता येईल, त्याचे नंबर्स लिहिता येतील. X/T, त्याच्या पुढे आहे G/C. G/C. बरोबर? G/C. हे 3 दिलेले आहेत, बरोबर आहे? मग आता तुम्हाला यामध्ये मला फक्त काय संबंध आहे ते तुम्ही एकदा शोधायचं. पर्याय काय आहे ते मी नंतर सांगणार आहे, पण याच्यात काही संबंध येतो का, तयार होतो का ते एकदा शोधा, मग पुढचं आपण बघू. काय संबंध तयार झाला मला एकदा तुम्ही सांगायचं आहे. P/L, X/T, G/C. शोधा बरं. या तीनही
बघा तुम्ही या तिन्ही पदामध्ये जो काही संबंध तयार झालेला असेल तोच चौथ्या पदात असेल, तोच पर्यायातल्या एका पदात असेल. मग पहिल्यांदा यांचा संबंध लक्षात आला पाहिजे. पुढचा पर्याय तर तुम्ही सुद्धा तयार करू शकता. यस, लिहिला? काय लिहिलं बरं? यस, पी किती नंबरला आहे ते लिहिलं म्हणे 16 नंबरला. करेक्ट. आणि एल किती नंबरला आहे म्हणे 12 नंबरला. 16 आणि 12 यांच्यामध्ये काय संबंध आहे ते पण लक्षात घेऊ शकता. एक्स किती नंबरला आहे तर 24 नंबरला आहे. 24. आणि टी किती नंबरला आहे? टी आहे 20 नंबरला. आता जी किती नंबरला आहे पहा 7. आणि सी किती नंबरला आहे 3. लिहिलं? आता यांच्यामध्ये काय संबंध आहे ते शोधलं पाहिजे तुम्हाला. काय संबंध येतो ते पहा. अंश आणि छेदात साधारणपणे काय संबंध आहे ते शोधा. अंश आणि छेदात. सोळा आणि 12 काही संबंध आहे? काय संबंध तयार झाला? चाराच्या पटीत आहे. 4 त्रिक 12 4 चौक 16 आहे. आणखी काय संबंध आहे? तर 12 16 हे 12 पेक्षा 4 ने मोठे आहे +4. बरोबर. पुढच्या पदामध्ये गेल्यानंतर सुद्धा 20 आणि 24 छेदापेक्षा अंश +4 ने मोठा आहे +4. इथं सुद्धा तेच आहे. 3 + 4 7 होता. 4 ने अंश मोठा होत गेलेला आपल्या लक्षात येईल. प्रत्येक पदामध्ये जर 4 ने अंश मोठा होत गेला तर चौथ्या पदात देखील असं पद शोधायचंय तुम्हाला की त्याचा अंश 4 ने मोठा असेल. बरोबर. मग तुम्ही यातला कोणती अक्षरे तयार करा बरं की ज्याचा अंश 4 ने मोठा असेल. हे तुमचं उत्तर. ही फार मोठी पायरी आहे. ते तुमचं उत्तर असेल. शोधा बरं. या कोणतंही अक्षर घ्यायचं त्याचा अंश 4 ने मोठा करायचा. आता समजा 6 ला एफ घेतलं. एफ याचा 6 आहे. मग 4 मोठा म्हणजे 10. 10 ला कोण आहे? जे. तुमचं उत्तर वेगळं पण असू शकतं. अशी तुम्हाला कितीतरी उत्तरे आता तयार करता येऊ शकतात. या ठिकाणी तुम्ही साधारणपणे 20-21 उत्तरं तयार करू शकाल अशी. बरोबर. उदाहरणार्थ इथं तुम्ही घेतलं छेदामध्ये घेतलं के. मग 4 ने मोठा म्हटल्यावर ओ 15 आपला 11 4 15 ओ ओ छेद के झालं हे उत्तर तुमचं. म्हणजे ऑप्शन कोणतेही तयार होण्यापूर्वी आपल्या डोक्यात ऑप्शन आधी तयार व्हायला हवं. आयता ऑप्शन चॉईस करण्यापेक्षा आपल्या डोक्यातला ऑप्शन तयार असला तर त्यातून मग त्या चारीपैकी कोणता ऑप्शन बरोबर आहे हे तुम्हाला शोधता येऊ शकतं. समजलं? असाही एक पर्याय आपल्याला शोधता येऊ शकतो. आता आपण पुढच्या गणिताकडे जाऊ. हे लिहून घेतलं का तुम्ही +4 ने वाढलंय म्हणून. आता या ठिकाणी काय होतं माहितीये का? +4 ने वाढतं, +5 ने वाढतं किंवा कमी होऊ शकतं किंवा मल्टिप्लाय होऊ शकतं किंवा डिव्हाइड होऊ शकतं. कोणत्याही चारही क्रियांपैकी कोणतीही कृती येऊ शकते. याच्याही पुढे जाऊन काय होऊ शकेल तर तुम्हाला या ठिकाणी +4 होण्याऐवजी मायनस होण्याऐवजी मल्टिप्लाय होण्याऐवजी डिव्हाइड होण्याऐवजी सुद्धा आणखी एक पायरी वाढते. +4 × 3 म्हणजे पहिल्यांदा बेरीज करायची नंतर परत मल्टिप्लाय करायचं. मल्टिप्लाय कितीने होऊ शकतं असं पण आपल्याला शोधता आलं पाहिजे. म्हणजे ही पुढची क्रिया आहे तुम्हाला. या पद्धतीने आपल्याला ही उदाहरणे ही सोडवणं शक्य होतं. आता पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. ही वर्णमाला चांगली पाठ होण्यासाठी याच्यावर आधारित उदाहरणे याच्यावर आधारित जी पदं आहेत त्यांचा चांगला अभ्यास केला तर ही आपोआप पाठ होऊ शकेल. त्याच्यासाठी स्वतंत्र पाठ करण्याची भी गरज पडणार नाही.
उलट क्रमाने सुलट क्रमाने सगळी पाठ झाली पाहिजे आणि समोर न पाहता तुम्हाला त्या अक्षराचा क्रमांक ज्ञानात यायला हवा आणि त्याच्यावर त्या क्रमांकावर आधारित जी गणित आहेत ती पण यायला हवी. हे पुन्हा पुन्हा वारंवार का सांगतोय मी, कारण ते जर तुम्ही ऐकलं, ते जर तुम्ही समजून घेतलं तर इंग्रजी वर्णमालेवर आधारित जेवढी प्रश्न आहेत ती 100% तुम्हाला सोडवता येतील. त्याचे 100% मार्क्स तुम्हाला मिळू शकतील. बरोबर. आता बघा आणखी एक उदाहरण देतोय पहा. घ्या याच्या खाली रेघोडा आणि पुढचं उदाहरण लिहून घ्या. हो. आता याच्यामध्ये प्रश्नांचे पद दिली जातील आणि पर्याय पण सांगतो, म्हणजे तुम्हाला पर्यायातून अचूक पर्याय कोणता तो शोधता येईल. चला. MUN त्याच्यानंतर WEX त्याच्यानंतर CAD हे 3 पदे दिलेली आहेत आणि चौथं पद पुढचं पद तुम्हाला शोधायचं आहे. बरोबर. पुढची त्याच्यातून 2 पर्याय बरोबर आहेत, ते पर्याय तुम्हाला शोधायचे आहेत. ते असे आहेत. पहिला पर्याय आहे एक ROS. दुसरा पर्याय आहे, मी इथं खाली घेतो, दुसरा पर्याय GIS. तिसरा पर्याय POQ. आणि चौथा पर्याय HIS. पहिला MUN, WEX आणि CAD हे 3 पद पहिल्यांदा लक्षात घ्या आणि खालचे पर्याय जे आहे ROS पहिला पर्याय, दुसरा पर्याय आहे GIH आणि तिसरा पर्याय आहे POQ. झालं. आणि चौथा पर्याय HI. इधर डबल आहे. सॉरी इधर बघितलं. काही शोधता येतं का पहा. तुम्हाला क्ल्यू देणार आहेत मी, त्यांचे क्रमांक तुम्ही लिहिले असतील. मात्र त्याचबरोबर आता आणखी एक लक्षात घ्या थोडंसं की M चा क्रमांक तुम्ही लिहिला 13, N चा लिहिला 14, U चा लिहिला
21 हे लिहिलं तुम्ही, पण या ठिकाणी जर साधारण पाहिलं तुम्ही तर याचं जे सेंटरचं जे अक्षर आहे, मधलं अक्षर जे आहे, मधलं त्या या पदामधलं मधलं वर्ण जो आहे तो स्वर आहे, व्हॉवेल साऊंड आहे, यू ई ए, आणि प्रत्येकामध्ये व्हॉवेल साऊंड आलेला आहे. पर्यायामध्ये सुद्धा पहा, ओ, इथं पण सेंटरला आलाय ओ, इथे पण सेंटरला आलाय आय, आणि इथे पण सेंटरला आहे आय. बरोबर. आता मी तुम्हाला एक क्ल्यू दिला की सेंटरला व्हॉवेल साऊंड आहे. बरोबर आहे. मग आता कडेच्या साऊंडचा विचार करा, गटाचा विचार करा. हे 5चा गट आहे पहिला, हा दुसरा गट आहे, तिसरा चौथा गट आहे. या गटाशी संबंधित विचार करा. मगाशी मी तुम्हाला सांगितलं की वर्णमालेतील क्रमांक, अक्षराचा क्रमांक कितवा आहे ते ध्यानात ठेवा. आता त्याच्याही पुढे जाऊन सांगतो या प्रश्नाच्या बाबतीत त्या गटात त्याचा कितवा क्रमांक आहे. उदाहरणार्थ PQRST हा जो गट आहे त्याच्यामध्ये P चा क्रमांक आहे 1, Q चा क्रमांक आहे 2, R चा क्रमांक आहे 3, S चा क्रमांक आहे 4 आणि T चा क्रमांक आहे 5. गटातला क्रमांकाचा या ठिकाणी असा विचार करा तुम्ही. बरोबर. 2 क्ल्यू दिले तुम्हाला. सेंटरला व्हॉवेल आहे आणि कडेचे गटातले क्रमांक विचारात घ्या. सोडवा आता. अजून अर्धा मिनिट वेळ देतो. सापडलं की नाही? हा, शोधलंय? अरे वा, व्हेरी गुड, छान, योग्य विचार केलाय, करेक्ट. आपण त्याच्यापेक्षा आणखी चांगला विचार करणार आहोत. आणखी फास्ट कसा विचार करायचा तर थोडासा आणखी एका क्ल्यूने आणखी पुढे सरकूया. एम आणि एन यांचा विचार जर केला तर या गटामध्ये एमचं स्थान आहे 3 नंबरचं आणि एनचं स्थान आहे 4 नंबरचं. बरोबर आहे. WX यामध्ये विचार केला तरी या गटामध्ये 5व्या गटामध्ये डब्ल्यूचं स्थान आहे 3 नंबर आणि एक्सचं स्थान आहे 4 नंबर. आता यांचं तुम्हाला कळतं. सीचं स्थान आहे 3 नंबर आणि 4 नंबर. म्हणजे थोडक्यात काय की मधलं जे अक्षर आहे ते स्वर आहे आणि कडेची अक्षर 3 आणि 4 नंबरची आहे गटातली. त्या गटातली हो, स्पेसिफिक गटाचा विचार करू नये, वर्णमालेतलं नाही. आता गटाचं एक स्थान आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये जसं तुम्ही आहात ना, तुम्ही समजा मुलगा आहात, बरोबर आहे की नाही, आई वडिलांची तुम्ही मुलगा आहात, आजी आजोबांची नातू आहात, मामा मामीची भाची आहे, तसं हा जो यम आहे हा या संपूर्ण वर्णमालेमध्ये 13व्या क्रमांकाचा आहे. गटामध्ये मात्र त्याचा 3रा क्रमांक आहे. बरोबर. या पद्धतीने तुम्हाला याचा विचार करावा लागेल. मग करा बरं. अजून अर्धा मिनिट देतोय. याच्यामध्ये कोणतं उत्तर बरोबर आहे ते सांगायचंय तुम्ही मला. हा, ओके. आता या ठिकाणी पहा, याच्यामध्ये तुम्हाला 2 उत्तरे बरोबर आहेत. दोन्ही पण नोंदवायची आहेत. 8वीच्या पुस्तकात, 8वीच्या स्कॉलरशिप मध्ये हा जो बदल आहे ध्यानात ठेवायचा का या ठिकाणी याची जी 2 उत्तरे आहेत ती 2 उत्तरे तुम्हाला नोंदवायची आहेत. मग ती कोणती तर पहा, पर्याय क्रमांक किती आलेला आहे. पर्याय क्रमांक 1 आणि 4 बरोबर आहे. 1 आणि 4. 1 नंबरला काय आहे ROS. ओ हे स्वर वर्ण आहे, व्हॉवेल साऊंड आहे ओ. आर आणि एस, का बरं आर आणि एस कुठे गेले. आर चा नंबर 3रा आहे, एस चा नंबर 4 आहे. 3रा आणि 4था म्हणजे पहिला पर्याय बरोबर आहे. 4 नंबर मध्ये बघूया HII. आय हा स्वरवर्ण आहे. H आणि आय, H 3 नंबरला आहे आणि आय 4 नंबरला आहे. बरोबर आहे. उरलेल्या 2 दुसऱ्या आणि तिसऱ्या पर्यायामध्ये अशी शक्यता नाही
असा विचार केलेला नाही, म्हणून ती 2 उत्तरे चूक आहे, 2 आणि 3 पर्यायाची. पहिला आणि चौथा पर्याय बरोबर आहे. समजलं? काय काय विचार करावा लागला पहा. कोणकोणता विचार केला तुम्ही? पहिल्यांदा वर्णमालेचा विचार केला, त्याच्यानंतर स्वरचिन्हांचा विचार केला, त्याच्याही पुढे जाऊन गटातील क्रमांकाचा विचार केला, त्या तिन्ही मधलं साधर्म्य शोधलं, आणि हे सगळं साधर्म्य शोधल्यानंतर पर्यायामध्ये तसंच साधर्म्य आहे का हे पण शोधलं, आणि हे शोधल्यानंतर तुम्हाला कळलं की पहिला पर्याय बरोबर आहे आणि चौथा पर्याय बरोबर आहे. आणि ही कृती करण्यासाठी परीक्षेत तुम्हाला 1 मिनिटाचा वेळ असतो साधारणपणे. 1 मिनिटातच सोडवायचं असतं. बरोबर? मग एवढे विचार येण्यासाठी काय करावं लागेल? ओनली प्रॅक्टिस, प्रॅक्टिस, प्रॅक्टिस अँड प्रॅक्टिस. प्रॅक्टिस केल्याशिवाय कुठलीही गोष्ट शक्य होणार नाही. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. सराव करा. सराव केल्यानंतरच कळेल. तुमच्या पुस्तकातली सगळीच्या सगळे प्रश्न सोडवा, तुम्हाला आपोआप येईल. मात्र तुम्ही नाही सोडवली, तोटा तुमचा होईल. हे प्रश्न तुम्हाला येतील, पण वेग आणि वेळ याचं गणित न जमल्यामुळं परीक्षेत ते गणित आपलं चुकतं किंवा वेळ वाया जातो. समजलं आता हे? चला पुढच्या प्रश्नाकडे वळणार आहोत. पुढचा प्रश्न घेणार आहोत आपण आता. अतिशय सोपा आहे. सोप्या प्रश्नाकडेच आपण लक्ष देऊया. चला लिहा आता. 4 अक्षर लिहायची आहेत तुम्हाला. फक्त त्या 4 अक्षरामधलं वेगळं अक्षर कोणतं ते शोधायचं आहे. पहिलं अक्षर आहे यू, दुसरा अक्षर आहे एल, तिसरा अक्षर आहे एफ, चौथा अक्षर आहे वाय. आता साधारणपणे यामध्ये तुम्हाला काय सुचतं ते आपण पाहणार आहोत. आता हे मी जास्त सांगणार नाही, अतिशय सोपी प्रक्रिया आहे थोडीशी. तुम्हाला ते पहिलं मगाचं गणित, मगाचं उदाहरण थोडंसं डिफिकल्ट वाटलं असेल, थोडंसं. एकदा आल्यावर जमतं. चला परत एकदा बघूया. यू एल एफ वाय. यू एल एफ वाय लिहिले 4 अक्षर. चला करा सुरू मग आता. ओके. अजूनही काही जण वही काढत नाही, नुसते बसून राहिलेले आहेत. हे बरोबर नाही. करा सुरू. करेक्ट. तुम्ही लिहिला असेल यूचा नंबर 21. ओके. यूचा नंबर आहे 21, एवढं लिहिलं तुम्ही. एलचा नंबर आहे 12, एफचा नंबर किती आहे 6, आणि वायचा नंबर आहे 25. काय संबंध येतो बरं लक्षात घ्या बरं आता थोडंसं. 21, 12, 6 and 25 यामध्ये काय संबंध येतो ते लक्षात घ्या. नाही आला लक्षात? पहा म्हणून पहा एखादा. पाह्यात बसतात का? त्याच्यात पण नाही बसत. मग कसोट्या शिकलात की नाही? 4थीला शिकलात, 5वीला, 6वीला, 7वीला पण शिकलात कसोट्या. बरोबर आहे. 2ची कसोटी, 3ची, 4ची, 5ची. जरा वापरा ना मग. डोकं चालवा. करेक्ट. चालवलं. शाबास. व्हेरी गुड. शाबास. एकाने सांगितलं बरोबर 3ची कसोटी वापरली म्हणे. करेक्ट. याला 3 ने भाग जातो 21 ला. 3 असं 21. करेक्ट. 12 ला 3 × 4. 3 4 जा 12. 3 × 12. F हे 6 ला 3 2 जा 6. बरोबर.
म्हणजे 3 ने भागतात आले या तिन्ही संख्या होत्या, म्हणून 25 ला 3 ने भाग जात नाही, 3च्या कसोटीमध्ये 25 बसत नाही आणि त्यामुळे तुम्हाला चौथा पर्याय म्हणजे जे अक्षर आहे y हे अक्षर वेगळं आहे, ते या गटात बसत नाही, म्हणून तुम्हाला y हा पर्याय बरोबर आहे असं म्हणता येईल. अरे वा, व्हेरी गुड. मग पहा ना, आपण आतापर्यंत कशा कशाचा विचार केला. आपण संख्या बघितल्या, त्याच्यानंतर वर्ण बघितले, वर्णाचे क्रमांक बघितले, कसोट्या बघितल्या, त्याच्यानंतर आपण वर्गसंख्या बघितल्या, बरोबर. म्हणजे गणितातल्या बऱ्याच गोष्टी यामध्ये आपण वापरल्या. यालाच तर खरं म्हणतात बुद्धिमत्ता, बरोबर. बुद्धिमान व्हायचं तर याचा त्याच्याशी काय संबंध आहे हे आपल्या लक्षात यायला हवं, बरोबर. म्हणून आपण वर्णमालेचा फक्त आता या ठिकाणी थोडा अभ्यास करत चाललेलो आहोत. अजून एक उदाहरण घेणार आहोत आपण. चला, एक नवीन उदाहरण घेऊया. मगाच्या सारखं खाली रेघ ओढा आणि पुढच्या गणिताचा नंबर टाका आणि ते गणिताची अक्षरे लिहून घ्या. फळ्यावरचं काहीतरी ब्लर दिसतंय तुम्हाला, त्यामुळे फळ्यावर मी लिहिणारच आहे, पण त्यापूर्वी तुम्ही सांगितलेलं ऐकू येईल ते पण लिहा. या एक 2 अक्षरांचा गट लिहायचा आहे, एच आणि एस. एच एस लिहिला, असा गट लिहा, एच एस. पुढचा जो गट आहे तो आहे डी ओ. आणि त्याच्या पुढचा गट आहे तो म्हणजे एफ पी. ही सगळी अक्षरं कॅपिटल लिहिण्याचे प्रयत्न करत चला, एफ पी. आणि चौथा जो गट आहे तो आहे जे यू. जे यू आहे. मग आता करा बरं विचार. हे आपण शेवटचं गणित साधारण घेऊया. जे यू, एच एस डी ओ एफ पी जे यू. काय कृती केली पहिल्यांदा तुम्ही? क्रमांक लिहून काढले. करेक्ट, व्हेरी गुड. तुम्ही लिहिलेले क्रमांक बरोबर आहे की नाही एकदा ते आपण बघूया. याचा नंबर आहे 8. याचा नंबर यस 19. अरे वा, पाठ झाला मग काय. म्हणजे अशी वर्णमाला पाठ झाली पाहिजे. डी चा नंबर आहे 4. ओ चा नंबर आहे 15. एच चा नंबर आहे 6. पी चा नंबर आहे 16. जे चा नंबर आहे 10. यू चा नंबर आहे 21. आता अक्षरांकडे नाही लक्ष द्यायचं, आता त्यांच्या क्रमांकाकडे लक्ष द्यायचं आहे. काय नंबर्स प्राप्त झाले का? 8 19, 4 15, 6 16, 10 21. झालं? अरे वा, झालं पण. व्हेरी गुड. काय लक्षात आलं बरोबर? काय काय कृती करून पाहिजे असेल? सगळ्या कृती करून पाहिजे. 8 आणि 19 काय संबंध आहे? 8च्या पडद्यात 19 आहे का? नाहीये. मग 8 आणि 19 मध्ये काय फरक आहे? तर 8 पेक्षा 19 प्लस 11 ने मोठे आहे. प्लस 11 11 ने मोठे आहे. 4 आणि 15 हे सुद्धा प्लस 11 ने मोठे आहे.
6 आणि 16 मध्ये प्लस 10 चा डिफरन्स आहे. 6 पेक्षा 16 हे 10 ने मोठे आहे. इथं 10 आणि 21 हे प्लस 11 ने मोठे आहे. बरोबर. मग आता काय फरक झाला? प्लस 11 प्लस 11 प्लस 10 प्लस 11. म्हणजे तिन्ही पद जी आहे प्लस 11 आहे आणि तिसरं जे पद आहे ते आहे प्लस 10. म्हणजे हे तिसरं पद काय झालं? मग डिफरंट आहे, त्या गटापेक्षा डिफरंट आहे आणि त्या गटापेक्षा डिफरंट आहे. म्हणजे ते पर्याय बरोबर आहे, 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे. बरोबर आहे. समजलं हे सगळं? ओके. आपण आता जवळजवळ 8-10 उदाहरणं बघितली या ठिकाणी. बरोबर. आपण ही 8-10 उदाहरणं बघत असताना इंग्रजी वर्णमालेचा फक्त विचार केलेला आहे. वर्णमाला हा छोटासाच मुद्दा आहे, पण तो इतका ब्रॉड आहे आणि त्याच्यावर आधारित उदाहरणे, त्याच्यावर आधारित प्रश्न सोडवताना आपल्याला बऱ्याच गोष्टी माहीत असायला हव्यात. त्यासाठी तुम्ही गणितामधले संख्या, संख्येचा वर्ग, कसोट्या, काही नियम, संख्येशी संबंधित संख्येचे मूलभूत क्रिया जेवढे आहेत, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, अपूर्णांक, या सगळ्यांचाही तुमच्याकडे अतिशय चांगला स्टडी असणं गरजेची गोष्ट. हे जर तुमच्याकडे असेल तर आणि तरच तुम्ही या प्रश्नांची उत्तरे सोडवू शकता, अन्यथा नव्हे. ते आता मगाशी पाहिलं तुम्ही, 3 ची कसोटी जर तुम्हाला माहित नसली, 3 पाढा तुमचा पाठ नसला तर तुम्हाला ही येणारच नाही. त्यासाठी या 8-10 प्रकारच्या गोष्टी आपल्या डोक्यात आपोआप यायला पाहिजे. अशा ते येण्यासाठी काय पाहिजे? फक्त सराव, प्रॅक्टिस. म्हणून आता पुन्हा तिसऱ्यांदा सांगतो आहे, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. प्रॅक्टिस करा, तुम्हाला आपोआप येईल. प्रॅक्टिस नाही केली तर तुम्हाला येणार नाही म्हणजे नाही. बरोबर. कौशल्य प्राप्त करण्यासाठी प्रॅक्टिस करावी लागते आणि गणितामध्ये, बुद्धिमत्तेमध्ये कौशल्य प्राप्त करायचं असेल तर तुम्हाला अशी वारंवार गणित पुन्हा पुन्हा ही सोडवणं गरजेची गोष्ट आहे. त्यामध्ये आणखी काही बरीच अवघड गणिते असतात, वेगळ्या विचाराची गणित असतात. तुम्हाला ते येत असतं पण त्यासाठी वेळ वाया जातो. तुम्हाला एखाद्या प्रश्नाचं उत्तर सोडवता येईल पण कधी 1 तासाने जर 1 तास लागला तेवढ्यासाठी तर त्याचा फायदा आहे का? काही नाही फायदा. ते लवकर लगेच ताबडतोब यायला हवं. म्हणजे कसं? आत्ता, लगेच आणि ताबडतोब. ते जर तुम्हाला आलं तर तुम्हाला म्हणतात हुशार विद्यार्थी. तसे तुम्ही स्कॉलरच आहात सगळेजण. म्हणून आपल्याला आणखी स्कॉलर व्हायचं असेल, आणखी बुद्धिमान व्हायचं असेल तर प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस चांगली झाली तर तुमचं सगळं व्यवस्थित होईल. बरोबर. या ठिकाणी आपण आता आपला वेळ या ठिकाणी संपुष्टात येत आहे. आपण या ठिकाणी थांबणार आहोत आणि तास या ठिकाणी संपलेला आहे. सैनानी सर. हा सैनानी सर. हा हा ओके. हा ठीक बरोबर आहे आहे. सर. हा बोल. माझं सगळ्यांनी हा. ऐकून घेतलं त्याबद्दल नमस्कार. तुमच्या सगळ्यांचे अधिक धन्यवाद. थोडीशी तांत्रिक अडचणीमध्ये अडचण आली, पुढच्या वेळेस ती आपण दुरुस्त करू. हा, तांत्रिक अडचणीबद्दल क्षमस्व आणि या ठिकाणी मी रजा घेतो. धन्यवाद. बोला सर. हा, धन्यवाद काळे सर. थोड्याशा तांत्रिक अडचणीनंतरही अतिशय सुंदर असं विवेचन केलं. विद्यार्थ्यांना वेळेचं महत्व, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या कृत्या, वर्णमालेतील वर्गीकरण अतिशय सुंदर रीतीने आपण समजावून सांगितलेलं आहे. विद्यार्थ्यांना निश्चितच त्याचा फायदा होणार आहे. आपलं या ठिकाणी शिक्षण विभागाच्या वतीने खूप खूप धन्यवाद आणि आभार. आणि आदरणीय साहेबांच्या वतीनं ही मीटिंग आज या ठिकाणी संपली असं या ठिकाणी जाहीर करतो. विद्यार्थ्यांनी लेफ्ट होण्यास काही हरकत नाही.